लडाख म्हटलं तर डोळ्यासमोर येते बाईक स्वारी, पण नाशिक जिल्ह्यातल्या तिसगावचा एक तरुण चक्क ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन लडाख फिरायला निघालाय। या तरुणाची ट्रॅक्टरवारी नाशिक जिल्ह्यासाठी कौतुकाचा विषय झालाय। बाईकर्सना लडाख कायम खुणावत राहिले। बाईकवर लडाख स्वारी तुम्ही ऐकली असेल, पाहिली असेल, अनुभवली असेल। तरुणांपासून राहुल गांधींपर्यंत शेकडो तरुण दरवर्षी न चुकता बाईकवर लडाखवारी करतात। पण नाशिक जिल्ह्यातल्या तिसगावचा अक्षय इखे हा शेतकरी तरुण याला अपवाद ठरलाय। अक्षय आपल्या दोन मित्रांसोबत चक्क ट्रॅक्टर घेऊन लडाखला निघालाय। नाशिक ते लडाख हे अंतर 2100 किलोमीटर आहे। दररोज 250 ते 300 किलोमीटर अंतर कापण्याचं त्यानं टार्गेट ठेवलंय। गेल्या 5 दिवसात त्यानं 1000 किलोमीटरचा पल्ला गाठलाय। आम्ही चाललो महाराष्ट्र लडाखला आणि 3 वाजता प्लॅन कसा झाला तर आम्ही मित्र बसलो होतो। ती मित्र बोलले की लोक आपण लडाख जाऊ। म्हटलं मी तर ऍक्च्युली एकदा जाऊन आलो, म्हटलं मग तुम्ही म्हणा असं जाऊ, पण मित्र बोलले एवढी गाडी येऊन जाता आपण ट्रॅक्टर जाऊ। म्हणून का म्हटलं का आता म्हणून आता ट्रॅक्टर तर आहेच ना आपल्याकडे, तर आपण काय युनिक करू, शेतकरी काय करू शकतो ना हे पण म्हटलं आपण दाखवू। तर मग आम्ही पुरा प्लॅन केलाय सगळं सगळं आपण मटेरियल घेऊन ट्रॅक्टर सगळं रेडी करू, आपण निघालो लडाख। लडाख वारी दरम्यान तो ट्रॅक्टर मध्येच मुक्काम करणार आहे। त्यासाठी त्यानं ट्रॉलीवर ताडपत्री टाकले। त्याच्या या संकल्पनेचं सगळ्यांनाच कौतुक आहे। लोकांना पण कळलं शेतकरी काय त्यांना पण कळलं पाहिजे। मला आनंद वाटला माहितीये, मागाशी मी जेव्हा वाचलं ना ते नाशिक टू लडाख तेव्हाच आनंद वाटला। मनात विचार आला का म्हणलं एक शेतकरी माणूस आपलं ट्रॅक्टर घेऊन चाललेलं आहे। शेतकऱ्यांचं महत्व तिकडे सुद्धा कळायला पाहिजे शेतकऱ्यांचं। अक्षय इखेनं लडाखवारी करण्यासाठी सरधोपट मार्ग न निवडता वेगळा मार्ग निवडला। त्याची ही ट्रॅक्टर वारी यशस्वी हो या शुभेच्छा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।